त्याच्यामध्ये नैसर्गिक आपत्ती आहे, याच्यामध्ये सडन रेनफॉल झाल्यामुळे जे नॅचरली जे सकल भाग आहे त्याच्यामध्ये पाणी जमा झालेलं आहे। तर साधारणतः पाऊस थांबलेला आहे, पाऊस ओसरून आता मला वाटतं साधारणतः 2 तास एक लागतील आम्हाला, आणि त्यानंतर ज्यांचं कोणाच्या घरात पाणी असेल त्यांना आम्ही आमची जी महसूल विभागाची यंत्रणा आहे यांना पंचनामे करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना विनंती केलेली आहे। आणि नागरिकांना आव्हान राहील फक्त की जिथं जास्त पाण्याचे प्रवाह वगैरे असतील त्या ठिकाणी विशेषतः मुलांनी किंवा वयोवृद्ध लोकांनी जाणं टाळावं। साधारणतः 2 तास आमची यंत्रणा आहे, ज्या ठिकाणी पाणी कुठं अडले असेल काय असेल तर ते काढण्यासाठी आमची यंत्रणा तिथं तात्काळ पोहोचेल। अद्याप कुठल्याही प्रकारची मदत यंत्रणा या भागात पोहोचली नाही, एनडीआरएफची टीम असो, अग्निशमक दल असो किंवा बचाव पथक जे असो, त्याच्यासाठी ते सांगतो ना, एनडीआरएफची टीमची आवश्यकता नाही आपल्याला या ठिकाणी फक्त हे नॅचरल फ्लो आहे तोपर्यंत जाणार नाही आहे। हे हा नॅचरल सकल भाग आहे, ते एनडीआरएफची टीम कॉलण्यासारखी परिस्थिती नाही आहे। त्याच्यामध्ये आमची यंत्रणा जी आहे ते येऊन फक्त आपल्याला हे पाणी जोपर्यंत वाहून जात नाही तोपर्यंत आपल्याला फक्त पाणी वाहून जाऊन देण्यासाठी जी काही आपल्याला मदत करावं लागेल ते करणार आहे। फक्त नागरिकांनी अजून कोणाच्या घरामध्ये पाणी आहे परंतु फक्त नागरिकांनी काळजी घेणं आवश्यक आहे की अननेसेसरी जिथे पाण्याचा जास्त प्रवाह आहे त्या अशा ठिकाणी जाणं टाळावं। तर इथं पुढे नाला जे बंदिस्त करण्यात आलेलं अशी देखील नागरिकांची हो ना, जे काही आमच्याकडे लक्षात आलेलं आहे त्याला नोटीस पण इश्यू केलेली आहे। आता समजा 1-2 दिवसात नाही काढलं तर आमच्याकडून ती कारवाई काढण्यात येईल। धन्यवाद।